सात्वन देणार आहे, आपला बाप आपल्याला सात्वन देणार आहे, आपला भाऊ आपल्याला सात्वन देणार आहे, पण पवित्र आत्मा तुम्हाला असं सात्वन देईल, त्या संकटामध्ये टिकून राहायला शिकवेल, पण चुकीचं वागायला शिकवणार नाही. पवित्र आत्मा कशासाठी आहे? सगळ्या संकटामध्ये जसं येशूने क्रूस घेतला तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणताही क्रूस असेल, प्रत्येकाचा क्रॉस वेगळा असेल, कुणाचा पायाचा असेल, कुणाचा भूताचा असेल, कुणाचा त्रास असेल. जसं पौल म्हणला की मला त्रास आहे, त्याला त्रास होता, काही तर भरपूर त्रास होता, पण प्रभू म्हणला माझी कृपा तुला पुरी आहे, माझा अनुग्रह तुझ्यासाठी पुरे आहे. म्हणजे अनुग्रह काय आहे? तुम्ही त्या त्रासामध्ये सुद्धा देवाच्या मार्गाने चालू शकता. तुम्ही लंगडत का होना, देवाला वेळ लागत नाही नीट करा, पण देव म्हणते ती लंगडणे कशासाठी मी ठेवले, तो त्रास मी कशासाठी ठेवलाय, कारण तू मला सोडून म्हणून तो त्रास मी ठेवलाय. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटते का मला देव नीट करणार, कधी मी होईल गरुडासारखं उडत जाईल. देवाला माहिती उडली तर कुठं जाऊन बसशील, पुन्हा येणारच नाही घरट्यामध्ये. म्हणून देव काही संकट आपल्या जीवनामध्ये ठेवतो. कधी कधी वाटतं का नाही का 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 मला नीट का देव करत नाही, पण देव टप्प्या टप्प्यानं काम करतो. देवाचा उद्देश असेल, देवाचा प्लॅनिंग असेल तर देव झटकीपट नीट करतो. पण देवाला वाटतं हिला अजून परिपक्व करू.